सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी। विषय परिसर अभ्यास भाग 2। धडा 17वा। गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन। याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1। सांगा पाहू। दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ। आज्ञापत्र। जलदुर्गांना असेही म्हणत। जंजिरा। दोन। तुम्हाला काय वाटते ते सांगा। शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो। उत्तर। स्वराज्याचे सागरी शत्रू किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लूटमार करत शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले। या आरमारामुळे सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला। शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून समुद्रकिनारा सुरक्षित केला। मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय। त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो। शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते। उत्तर। त्या काळी राज्याला महत्त्वाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्याला शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते। गडकोटांची उभारणी, गडांचे व्यवस्थापन, गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था। प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस यांसारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक। तोफांची निगराणी, समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी आरमाराची उभारणी। हेर खाते तसेच युद्धनीतीत गनिमी कावा यांसारख्या सर्वच क्षेत्रात दूरदृष्टी असलेल्या शिवरायांचे योग्य व्यवस्थापन दिसून येते। 3। किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची 2 कामे लिहा। किल्लेदार। 1। किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे। 2। सरकारी पत्रे, हुकूम व आदेशांचे पालन करणे। सबनीस। 1। गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे। 2। पत्रव्यवहार सांभाळणे। कारखानीस। 1। गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे। 2। युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे। 4। महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा। सिंधुदुर्ग किल्ला। विजयदुर्ग। मुंबई। प्रतापगड। 5। छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल? उत्तर। छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य सर्वच बाबतीत उत्तम आहे। परंतु मला आवडलेली बाब म्हणजे त्यांनी नेहमी रयतेला सुखी ठेवण्याला प्राधान्य दिले। त्यांनी रयतेमध्ये तसेच सहकायांमध्ये जातीधर्मावरून भेदभाव केला नाही। त्यांना व्यक्तींमधील अंगभूत चांगल्या गुणांची योग्य पारख होती। म्हणूनच ते योग्य व्यक्तीची निवड योग्य ठिकाणी करू शकत। माझ्या दैनंदिन जीवनात मी सुद्धा जातीधर्मावरून भेदभाव करणार नाही आणि व्यक्तीच्या गुणांना प्राधान्य देईन। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा।
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.